आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कल्याण डोंबिवलीतील महायुतीमधील भाजप शिवसेना शिंदे गटासमोर पेच। कल्याण लोकसभा मतदारसंघातील 5 विधानसभा मतदारसंघावर भाजप दावा करणार, भाजप जिल्हा अध्यक्षांची माहिती। कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, डोंबिवली, कल्याण ग्रामीण, अंबरनाथ मतदारसंघावर भाजपचा दावा। 5ही विधानसभा मतदारसंघात आमची तयारी सुरू। महायुतीचा उमेदवार म्हणून जो निर्णय वरिष्ठ घेतील त्याप्रमाणे उमेदवार निवडून आणू, बंडखोरी होणार नाही। कल्याण पूर्वेत भाजपचा उमेदवार पाहिजे अशी आमची मागणी, मात्र याबाबत वरिष्ठ निर्णय घेतील। भारतीय जनता पक्षाची ताकद 5ही विधानसभा क्षेत्रामध्ये आहे आणि 5ही विधानसभा क्षेत्रामध्ये आमच्याकडे तुल्यबळ उमेदवार आहेत। त्यामुळं आमची मागणी अशी असेल की कल्याण पूर्व असेल, कल्याण पश्चिम असेल, डोंबिवली असेल, कल्याण ग्रामीण किंवा अंबरनाथ या 5ही विधानसभा क्षेत्रामध्ये भारतीय जनता पक्ष तुल्यबळ उमेदवार देऊन या 5ही विधानसभा निवडून आणू शकतो। आणि म्हणून आमच्या कार्यकर्त्यांनी अशी मागणी केलेली आहे की वर्षानुवर्ष झाले आपल्याला या ठिकाणी जिथे संधी मिळते तिथे परत मिळावी आणि ज्या ठिकाणी मिळत नाही त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला संधी मिळाली। तर या 5ही विधानसभा या निवडून आल्याच्या नंतर निश्चितपणे महायुतीचं सरकार या राज्यामध्ये भक्कमपणे येईल। कल्याण पूर्वेत म्हणजे शिंदे गटाकडून तयारी सुरू आहे। निलेश शिंदे, महेश गायकवाड, विशाल पावसे इतरही नाव चर्चेत आहेत, तर त्याला तुम्ही कसे हे करणार? असं आहे, आता मी तुम्हाला सांगितलं 5ही विधानसभांमध्ये आम्ही तयारी करतो, आमचे मित्रपक्ष ते सुद्धा तयारी करू शकतात। जी तयारी करतील ती चांगली आहे ना, ते तयारी करतील तर कामच करतील। ते काम केलेलं महायुतीचा जो उमेदवार असेल तो निवडून यायला त्याची मदतच होईल। मागच्या वेळी ज्याचा 2019 झाल्याचा बंडखोरी केली होती, तर काही लोकांनी यावेळी पण बंडखोरी करण्याची शक्यता आहे का तुम्हाला? मला असं वाटत नाही की महायुतीमध्ये कोणत्या स्वरूपाची बंडखोरी होईल। मला निश्चित खात्री आहे की महायुती म्हणून आम्ही सगळेजण एकत्र आहोत आणि महायुतीचा उमेदवार म्हणून जो निर्णय आमचे वरिष्ठ घेतील त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी उमेदवार निवडून आणू शकतो। कुठली बंडखोरी होणार नाही आणि जर काही असा काही विषय असेल तर आमचे वरिष्ठ नेते त्यासाठी सक्षम आहेत। त्या कल्याण पूर्वेच्या उमेदवार कोण असणार आहे? भारतीय जनता पक्षाचा उमेदवार असावा अशी माझी मागणी। उमेदवार ठरवण्याचा अधिकार माझा नाही, तो आमचे राज्यस्तरीय नेते आणि केंद्रातले जे नेते ते ठरवतील। आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर।